नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे चिंचपूरमधून बोलतोय. पण आज मी आलो होतो आळेफाटी गुळुंजवाडीमध्ये. तर या ठिकाणी आमचे शिवाजीराव गुंजाळ पाटील यांच्या आपण रेशीम शेतीच्या प्लॉट व्हिजिट करत असताना आपण त्यांच्याकडे सर्व जो शेड आहे किंवा त्यांचा जो तुतीचा प्लॉट आहे तो सर्व आपण बघितला आहे. पुढे त्याचे व्हिडिओ तर आहेचे, पण अतिशय चांगल्या पद्धतीनं शेडचं त्यांचं नियोजन आहे. 100 फुटाचं जे शेड आहे ते एकदम गव्हर्नमेंटच्या नियमानुसार आणि एकदम चांगली प्रकारे त्याच्यात डेव्हलपिंग जी सिस्टीम असतो आपल्याला जी बॅच साठी आळ्यांसाठी जी बॅच शेड जे लागतं ते अगदी गव्हर्नमेंटच्या नियमानुसार टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी वरती स्प्रिंकलर पण लावलेलं आहे. थंडीचं जे नियोजन आहे ते कडानी त्यांनी जे कागद वगैरे वापरलेले आहे एकदम चांगल्या क्वालिटीचं. आणि खालून ज्या भीती आहे त्या पण एकदम व्यवस्थित आहे. त्याला खिडक्या जागी जागी व्हेंटिलेशन साठी खिडक्या पण व्यवस्थित केलेलं आहे. त्याचं नियोजन एकदम व्यवस्थित आहे. प्रथम त्यांची ओळख त्यांच्या मी शिवाजी सुखदेव गुंजाळ, राहणार गुळुंजवाडी पोस्ट बेल्ले, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. अतिशय डोंगराच्या भागाच्या डोंगराच्या कडाला त्यांची शेती आहे, पण शेती एकदम डेव्हलप केलेली आहे. अतिशय दगडाला पाणी सोडण्यासारखी जी आपण म्हणतो एखादा माणूस असतो दगडाला जिथं लात मारेन तिथं पाणी काढीन, अशा पद्धतीत त्यांनी काम केलेलं आहे. डोंगराळ भागामध्ये एवढी चांगल्या पद्धतीने त्यांनी शेती डेव्हलप केलेली आहे. तो आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूच. पण 100% ज्या शेतकऱ्याला शक्य असेल त्यांनी स्वतः येऊन त्यांचा प्लॉट व्हिजिट करा. त्यांच्या शेडची जी बांधणी आहे ती नवीन शेतकऱ्यांनी एकदा बघून जा. त्या पद्धतीनं त्यांची बांधणी करा. हे 100 फुटाचं शेड आहे. पाठीमागे जे दिसतंय ते 100 फुटाचं शेड आहे. याची कॅपॅसिटी जवळपास 700 अंडीपुंजाची आहे. 700 अंडीपुंज वन टाइम हे शेतकरी घेऊ शकतात. आणि तेच आपण जे पुढं फीडवरती आपण काम करत असतो, मार्गदर्शन तर माझं स्वतः चालूच आहे युट्यूब चॅनलवरती आपल्या. पण जे नवीन रेशीम शेतकरी आहे आणि जे मोठ्या क्वांटिटीमध्ये करू राहिले आपण त्यांना पण जे नवीन बॅच असतात त्याला आपण चॉकीपासून किंवा अंडे हॅचिंग झाल्यापासून तर त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या बॅच या 100% आपण सक्सेस करून देणार आहे. आणि सकाळ संध्याकाळ ते पण मला इथून बॅच चालू असते आणि त्याचे व्हिडिओ काढून मला पाठवतील. त्यानुसार आपण त्यांना मार्गदर्शन करू आणि 100% त्यांच्या बॅच आपण 100% अशा सक्सेस करू शकतो. याचसाठी मी आधी शेड व्हिजिट करण्यासाठी आलो होतो. आता शेड व्हिजिट झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांची बॅच येईल तिथून पुढे आपण मार्गदर्शन करणारच आहे. तर आपण पुढलं त्यांचं प्लॉट वगैरे बघू. हा तुतीचा प्लॉट, पाल्याची क्वालिटी. शिवाजीराव गुंजाळ पाटील यांच्या शेतामध्ये व्हिजिट केल्यानंतर त्यांचे विहिरीचं काम बघू शकता तुम्ही. किती बाय किती आहे? 95 बाय 80चं घेरा आहे आणि 70 फूट खोल आहे. या पद्धतीने विहिरी म्हणजे दुष्काळी भागामध्ये दुष्काळी क्षेत्रामध्ये यावर मात करून त्यांनी ही रेशीम शेती फुलवलेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि तिकडं त्यांचं 100 फुटाचं जे शेड आहे ते रेशीमसाठी डेव्हलप केलेलं आहे त्यांनी. शेतकरी जिद्दला पेटला तर दगडाला सुद्धा घाम काढू शकतो, असं एक उत्तम उदाहरण आहे. डोंगराच्या कडाला अशी शेती आहे आणि ती पण एकदम भारी डेव्हलपमेंट केलेली बघू शकता तुम्ही. एकदम जबरदस्त नियोजन बघू शकता. डोंगराच्या कडेला जमीन असलेली जमीनमध्ये हे एवढ्या पद्धतीत उत्पादन घेतात. एकदम भारी, येऊन भेटून भारी वाटलं. आता त्यांचं आपण तुतीचं जे रेशीम शेड आहे 100 फुटाचं आपण ते बघू. चंद्रिका धुण्यासाठी या पद्धतीने टँक केलेला आहे मोठा. यामध्ये चंद्रिका धुवून आपण स्टोअर करू शकतो. त्यानंतर चंद्रिका बांधण्याचं जोगाड तर मी आता दाखवतोय. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये जे आपण टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी ते या पद्धतीने वरती स्प्रिंकलर लावलेले आहे. आता ते चालू करून बघू आपण. या पद्धतीने मोटरीवर एका मोटरवर हे कटरचे जे बारदान आहे त्यावर तर ओलं होतंच, पण जे वरती शेडवरती या पद्धतीनं जे स्प्रिंकलर वापरलेलं आहे हे बघू शकता तुम्ही. या पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये आपण शेड टेम्परेचर मेंटेन करू शकतो. या पद्धतीनं पाला वाहण्यासाठी या पद्धतीनं जो गाडा आहे हे बघू शकता. हा गाडा एकदम दंडम आहे
वेगवेगळ्या क्वालिटीचं बनवलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. हे अंतर किती आहे आपलं? 4.5 फुटामध्ये या पद्धतीने आपण वापरू शकतो त्याचं. याच्यात पाला टाकायचा आणि व्हायचा. चंद्रिका बांधण्यासाठी एकदम जुगाडी पद्धतीनं एकदम व्यवस्थित मशीन. असं टाकायचं आणि हे इकडून दाबायचं ना. हा त्याला ऍडजस्ट करायला. जेवढं पाहिजे तेवढं दाबायचं आणि मग बांधून घे. आता ऑलरेडी बांधलेलं आहे त्याच्यामुळे बारीक आहे. हे तुम्ही बनवलंय? हा बनवून घेतो. किती खर्च आला याला? पाणी विचारले शेट उरले मटेरियल उरले.